भारतावरील आक्रमकांनी स्वतःची नावं रस्त्यांना, गावांना, शहरांना दिली. ही आक्रमकांची नावं बदलून आता भारतातल्या शूरवीर, पराक्रमी योद्ध्यांची नावं रस्त्यांना, गावांना आणि शहरांना दिली जात आहेत. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर, मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान असं होत असतानाच आता आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या वेळी घोषणा केली की गुवाहाटीतील नुनमती दिघालीपुखुरी या उड्डाणपुलाचं नाव आता महाराजा पृथू उड्डाणपूल असं करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितलं की हा निर्णय आसामच्या सांस्कृतिक वारसा जपण्याच्या आणि स्थानिक इतिहासातील महान व्यक्तिमत्वांना दुजोरा देण्याच्या पवित्र कर्तव्याचा भाग आहे. राजा पृथू हे प्राचीन काळातील कामरूप म्हणजेच आजच्या आसामचे एक वीर, स्वाभिमानी व लोकाभिमुख राजे होते. 12व्या शतकात आसामवर आक्रमण करणाऱ्या मुहम्मद बख्तियार खिल्जीच्या सैन्याचा सामना राजा पृथू यांनी केला. त्यांनी आपल्या लहानशा सैन्याने पराक्रमी प्रतिकार केला आणि खिल्जीचे आसाम जिंकण्याचे स्वप्न मोडून काढले. खिल्जीला पराभव स्वीकारून बंगालकडे माघारी फिरावं लागलं. राजा पृथू यांनी प्रजेचं रक्षण हेच आपलं मोठं कर्तव्य मानलं. त्यांनी परकीय आक्रमकांना थोपून धरलं आणि स्थानिक संस्कृती, परंपरा व स्वराज्य टिकवलं. अशा महान व्यक्तिमत्वांची नावं आज विविध ठिकाणांना दिली जात आहेत. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे.